हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमेला कोणते उपाय करावेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। श्री लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी जे काही उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगेल। पौर्णिमा हे महालक्ष्मीचे व्रत आहे। पौर्णिमा म्हणजे श्री महालक्ष्मीची सेवा केली जाते। पौर्णिमेला भगवान विष्णू, श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी माता यांचं पूजन केलं जातं, यांची सेवा केली जाते। हा काळ शुभ काळ म्हणून मानला जातो। या कालावधीत आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे। आपल्याला संध्याकाळी पुण्यकाली प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्तापूर्वीची व नंतरची 24 मिनिटे हा प्रदोष काळ मानला जातो। त्या वेळात श्री सत्यनारायणाची पूजा करायची आहे। देवाऱ्यात शास्त्रशोक्त पूजा करून स्थापित केले जाते। श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र याचे पूजन करावे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील सत्यनारायण पोथीमध्ये ज्याप्रमाणे पूजा दिली आहे त्याप्रमाणे सत्यनारायण पूजा करावी। शिऱ्याचा प्रसाद करावा, तो प्रसाद देवाला दाखवावा, घरात सर्वांनी आपल्या ताटात घेऊन खावा। हा प्रसाद घरच्या घरीच खावा, बाहेरच्या लोकांना हा प्रसाद वाटू नये। किमान 16 वेळेस श्रीसूक्त पठण करावे। जमत असल्यास बेलाच्या झाडाखाली बसून हे श्रीसूक्त पठण करावे। उत्तर दिशेकडे तोंड करून पठण केले तरी अतियुक्त। श्री यंत्रपूजन आणि कुंकुमार्चन, श्री ललिता सहस्त्रनाम पठण व श्रीसूक्त पठण करत श्री यंत्रावर 5 बोटांनी कुंकू वाहावे। श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत असताना, श्री कुबेर यंत्र पूजन करत असताना विधिवत पूजन करून स्थापित करावे। श्री यंत्र हे दिंडोरी प्रणीत मार्गातीलच असावे। दुसरे कुठलेही चुकीचे खोटे श्रीयंत्र पूजन करू नये, त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता असते। श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, श्री गीतेचा 15वा अध्याय, श्री व्यंकटेश स्तोत्र याचे वाचन व 1 माळी जप श्री विष्णू गायत्री मंत्र याचा जप करावा। दर माही पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात, तर जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते। म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो। आपल्या घरात पुरेसे न असल्यामुळे, आर्थिक अडचणीमुळे, अन्न चविष्ट न लागण्यामुळे, अन्न खाऊन तृप्ती न झाल्यामुळे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकरात लवकर संपत असते। घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागतो। पैसा घरात आला म्हणजे घराला वाटा फुटू लागतात, अनाठाई पैसा खर्च होतो। त्यामुळे आपल्याला पौर्णिमेला हे पूजन करायचे आहे। सतत 12 पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात। बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत। याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते। जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही, कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने, जाणकार मंडळी असे म्हणतात, ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालतं, पण टोकलेलं खाऊ नये। जैसे खावे अन्न वैसे उपजे मन, या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात। घरातील माणसे एका विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते। म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे। आपल्या घरी असलेले अन्न, धन, पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे, त्या धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात। तसेच तो पैसा, धन, पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहते। त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती, आनंदी वातावरण राहण्यास सुरुवात होते। ऐश्वर्य, धन, संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी या आहेत। यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी सत्यनारायण पूजा करावी। पूजेला काय साहित्य वापरावे? 1 पाट, 1 चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा।
3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी सुपारी कुलदेवतेची, तिसरी सुपारी वरुणांची. वरील पद्धतीने पूजेची मांडणी करावी आणि सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवून सत्यनारायणची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना हा प्रसाद देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे. त्यामुळे धान्याचे दोष नाहीसे होतात आणि सर्व धान्य पवित्र होतात. याप्रमाणे जर आपण सत्यनारायणाची पूजा केली तर आपले सर्व प्रदोष निघून जातात आणि आपल्या घरात सुख समृद्धी आनंदी वातावरण राहते आणि श्री लक्ष्मी मातेचं लवकरच वरदान आपल्याला भेटेल. श्री लक्ष्मी माता आणि श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतील. तर सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.